मला आता 5.5-6 तासाच्या वर झोप नाहीच आहे माझ्या रुटीनमध्ये. ग्लॉस आहे जो मी ह्या कॅरेक्टरला नाही वापरत आहे, पण ह्याच्यात बरंच डंप केलेलं सामान असतं. एक थोडंसं डिओसारखं म्हणजे एक छोटंसं परफ्यूम असतं की जस्ट टू फील फ्रेश. काजळ, आयब्रो आणि लिपस्टिक एवढं तुम्ही केलं ना की तुम्ही सुंदर दिसता. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. वेलकम टू मज्जा पिंक. आता माझ्यासोबत आहेत किशोरी ताई. कशा आहात तुम्ही? मी एकदम पिंक मजेत आहे. खूप सुंदर दिसतंय आज. थँक्यू. एव्हरग्रीन असण्याचा राज काय आहे तुमचा? अरे एव्हरग्रीन म्हणजे ते ॲक्च्युली आयुष्यभराची मेहनत असते, कंटिन्युअस मेहनत असते. म्हणजे थोडंसं डाएट कंट्रोल, एक्सरसाइज आणि स्लीपिंग आवर्स तर मी नाही म्हणणार, पण जे चांगलं झोपू शकतात त्यांनी झोपावं पण चांगलं. मला आता 5.5-6 तासाच्या वर झोप नाहीच आहे माझ्या रुटीनमध्ये, पण जर झोप मिळाली कोणाला तर ते अजून चांगलं. त्यामुळे ते डाएट, एक्सरसाइज, झोप आहे व्यवस्थित असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही त्यामुळेच तुम्ही फिट राहू शकता. येस. इतक्या वर्षापासून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करताय. मेकअपचं रिव्हॉल्युशन कसं झालंय? तुम्ही ते कसं कॅच करताय? मेकअप म्हणजे इंडियन ॲब्रॉडचं मेकअप म्हणजे ब्रँडेड मेकअप ह्याच्यात खूप फरक झाला आहे. पहिलं आपलं इंडियन मेकअपच असायचा, खूप बेसिक असायचा आणि थोडा तेव्हा त्या काळी जरा हार्श मेकअपही असायचा, लाऊड असायचा मेकअप. आता इव्हॉल्व असं झालं की आता सटल झाला आहे मेकअप, खूप लाईट बेस असतो, कॅमेरा लेन्सेस चेंज झालेले आहेत, टेक्नॉलॉजी चेंज झाली आहे, त्यामुळे सगळंच चेंज होत गेलेलं आहे. म्हणजे त्या काळानुसार त्या गोष्टी करेक्ट होत्या, आपण पण काळानुसार बदललं पाहिजे. तर त्या हिशोबाने आता आज हा सटल मेकअप आहे. जसं माझी न्यूड लिपस्टिक आहे, देर इज नो कलर, मच कलर. किंवा इव्हन मेकअप पण खूप त्यांनी लाईटच ठेवलेला आहे. माझा मेकअप दादा आहे, त्याने माझा मेकअप केलेला आहे. आणि येस, सो मेकअपमध्ये डेफिनेटली खूप फरक पडला आहे. परफॉर्मन्समध्ये सुद्धा खूप फरक पडला आहे. आधी थोडंसं एक्स्ट्रा ॲक्टिंग करायचे सगळे, लाऊड पण नाही म्हणतात, पण ॲक्टिंग करायचे सगळे. आणि आता असं झालं की ॲक्टिंग पेक्षा यू बिकम द कॅरेक्टर, असं झालं आहे. सो मला पण तेच करायचं आहे की ॲज इंद्रायणी धर्माधिकारी DIG ज्या सिरियलमध्ये मी करते आता, येड लागलं प्रेमाचं, ह्याच्यामध्ये मला किशोरी शहाणे नाही दिसली पाहिजे आणि ती इंद्रायणी धर्माधिकारीच दिसली पाहिजे. हा माझा अट्टहास आहे. त्यामुळे माझं परफॉर्मन्स स्टाईल पण थोडंसं चेंज केलं आहे, मेकअप स्टाईल चेंज केलेला आहे आणि एकूणच पेहराव तर आहेच, हे वेगळाच आहे लुक माझा. सो येस, कीपिंग फिंगर्स क्रॉस्ड की ऑडियन्सला आवडेल माझा हा लुक आणि हा एक वेगळेपणा. कारण जसं ऑडियन्सला काहीतरी वेगळं बघायला आवडतं, तसं ॲज अन ॲक्टर मलाही स्वतःला चॅलेंज करायला आवडतं. सो दॅट्स हाऊ दिस इज इंद्रायणी धर्माधिकारी फॉर यू ऑल. येस, तुमचा लुक तर नक्कीच आवडणार आहे. बट मला एक्साइटमेंट आहे की तुमच्या मेकअप बॅगमध्ये तुम्ही काय काय कॅरी करताय. मेकअप रुटीन कसं आहे ते पण आपण बघितलंच आहे. तुम्ही तयार कसे होत आहे. आता मेकअप बॅगमध्ये काय काय आहे? मेकअप बॅगमध्ये म्हणजे मला बेस वगैरे तर बेसिकली आज तर माझ्या मेकअप दादानेच केला, मी नव्हता कॅरी केला. पण मेकअप बॅग म्हटलं तर नथिंग मच. एक माझे असे पाऊच असतो, त्याच्यामध्ये माझं एक झी-कोम आहे, एक टेलकोम असतो जो केसांसाठी असतो, काही लिपस्टिक्स आहेत, ग्लॉस आहे जो मी ह्या कॅरेक्टरला नाही वापरत आहे, पण ह्याच्यात बरंच डंप केलेलं सामान असतं. एक हे इरेझर म्हणून एक आहे प्रोडक्ट. जर मला वाटलं की खूपच मेकअप डल होतोय, कधी कधी होतं ना, सकाळी केलेला मेकअप संध्याकाळपर्यंत डल होतं, मग थोडंसं असं फिरवलं की थोडंसं फ्रेश वाटतं. देर इज मस्कारा आणि येस, असं काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. फार मी काय आज कॅरी केलेलं नाही आहे, बट हा थोडंसं एक आपलं फ्रेश माउथ फ्रेशनरसारखं एक आहे. एक थोडंसं डिओसारखं म्हणजे एक छोटंसं परफ्यूम असतं की जस्ट टू फील फ्रेश. कारण एवढा उकाडा आहे, एवढी ह्युमिडिटी आहे, तर टू बीट ऑल दॅट थोडंसं अशा काही काही गोष्टी आपण ठेवतो टू फील फ्रेश. म्हणजे आपणही फ्रेश आणि आपले सहकलाकार किंवा युनिटी फ्रेश. येस, थँक्यू सो मच. तुम्हाला जर आता मेकअपसाठी काही क्विक टिप्स द्यायचे असतील, जरा झटपट तयार होऊन जायचं आहे, तर काय टिप्स द्या? टिप मी हेच सांगेन की एक काजळ मस्त लावा. काजळ, आयब्रो आणि लिपस्टिक एवढं तुम्ही केलं ना की तुम्ही सुंदर दिसता. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा तुमच्या नवीन कॅरेक्टरसाठी. थँक्यू थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.